दत्तात्रयांचा कृपा आशीर्वाद असलेल्या भोगले पारकरवाडीमध्ये दत्तात्रय सेवा मंडळाच्या वतीने मोठ्या उत्साहाने हा दत्त जयंतीचा कार्यक्रम साजरा केला जातोय आणि त्या निमित्ताने परमेश्वराचं नामस्मरण व्हावं या उद्देशाने डबलवारीचा जंगी सामना आयोजित केलेला आणि त्या प्रित्यर्थ हनुमान प्रसादी भजन मंडळ वर्धे तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग पूर्वा सुद्धा विजय उर्फ गुंडू सावंत मी आणि माझ्या भजन मंडळाला इथे आमंत्रित केलं त्याबद्दल सर्वप्रथम दत्तात्रय सेवा मंडळातील सर्व पदाधिकारी त्याचप्रमाणे भोगले पारकरवाडीतील सर्व ग्रामस्थ यांचे मी माझ्या भजन मंडळाच्या वतीने आभार मानतोय। त्याचप्रमाणे या ठिकाणी जमलेल्या तमाम रसिक मायवा प्रेक्षकांना महिला वर्गांना सुद्धा विनम्र अभिवादन करतोय। मग या जमलेल्या मायवा प्रेक्षकांमध्ये कासारडे म्हटल्यानंतर भजनाची खाण आणि त्यामध्ये आपल्या गावचं एक रत्न भजन रत्न सन्माननीय प्रकाश पारकर बुवा, त्याचप्रमाणे सन्माननीय उदय पारकर बुवा, त्याचप्रमाणे बरेच इथे वारकरी संप्रदायातील भजनबुवा आलेले आहेत, वारकरी आलेले आहेत। त्याचप्रमाणे आपल्या गावचे सन्माननीय संतोषी पारकर, त्याचप्रमाणे सन्माननीय भजन सम्राट संतोष कानडे बुवा इथे आलेले आहेत। त्यांचे सुद्धा मी माझ्या भजन मंडळाच्या वतीने स्वागत करतोय। पारकर बुवांच्या मंडळीमध्ये असणारे सन्माननीय तेली बुवा इथे आहेत, त्यांचं सुद्धा मी माझ्या भजन मंडळाच्या वतीने स्वागत करतोय। महाराष्ट्राचं नव्हे तर संपूर्ण जगताचं दैवत श्री गणरायाला वंदन करून विद्येचं दैवत सरस्वती मातेच्या चरणी नतमस्तक होऊन इथली स्थान देवता आणि रंग देवतेला वंदन करून माझी ग्रामदेवता आई सत्यनी मातेच्या चरणाशी लीन होऊन सत्याचा वाली श्री सत्यनारायणाला वंदन करून रात्री माते समान मानणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून डबलवारीच्या आमने सामने सामन्याला सुरुवात करतोय। जय हिंद, जय महाराष्ट्र। आणि त्याचप्रमाणे आत्तेमध्ये प्रतिस्पर्धी बुवा सन्माननीय भजन सम्राट संदीप बुवा लोके आणि त्यांची मंडळी यांना सुद्धा दत्त जयंतीच्या शुभेच्छा देतो। धन्यवाद। अतिशय प्रामाणिकपणे तो खूप छान साऊंड सिस्टीम, ते साऊंड सिस्टीम वाल्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या, जोरदार।
भक्तीचा मळा ऋषभ करी गुदगुल्या दावनी अंतरीच्या कळा गंधाराचे गंभीरपणे जैसा सागर गाजे मध्यमाचा मृदुल मुलायम मध्यमाचा मृदुल मुलायम स्वरवेणूंचा वाजे पंचम स्वर अचल गावितो पंचम स्वर अचल गावितो स्थित प्रज्ञ लक्षण दैवतग्रामी दिसेल मजा मोक्षाचा दर्पण निषाद निर्मोहाचे लक्षण ओढ असे मोक्षाची तार स्वराची तार लागता मुक्ती पहिल्या तीराची साकारातुनी साकार करी साकारातुनी साकार करी सच्ची स्वरूपा म्हणून भजनी घोष करारे कुंडलिका वरदे वरदे हरी 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 विठ्ठल 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 श्री ज्ञानदेव श्री ज्ञानदेव पवन पुत्र ग्राम देवता देवी साधी कुल देवता माता भवानी रंग देवता
दत्तात्रेय हरे सत्यनारायण गुरुवर अशोक सावंत तुलसीदास देवता आणि रसिक मायबाप वैशिष्ट त्यांना विनम्र नमस्कार करून आज या ठिकाणी कासारडे येथे या पवित्र स्थानामध्ये भोगले पालकरवाडी संचलित श्री दत्तात्रेय सेवा मंडळ गेली कित्येक वर्ष मोठ्या उत्साहामध्ये दत्त जयंतीचा उत्सव साजरा करत आहे।
याही वर्षी मोठ्या उत्साहामध्ये हा उत्सव साजरा होतोय. 4 ते 5 दिवस सलग चालणारा हा उत्सव या पंचकृतीमध्ये नव्हे तर सिंधुदुर्गामध्ये या उत्सवाचं नाव आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी परमेश्वराचं भजन आणि माझ्या भजनी श्रोत्यांचं मनोरंजन करण्यासाठी आमने सामने डबलबारी भजनांचा जंगी सामना आयोजित करून आभातून गोवाळा मी स्वतः संदीप लोकेगाव मध्ये लिंगणार तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग आणि ज्यांचं आताच सुस्वर भजन झालं सन्माननीय भजन सम्राट भजन महर्षी गुंडू सावंतबुवा गाव त्यांचं वर्धे तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग आम्हा 2 गोवाळा कार्यक्रम करण्याची सुवर्ण संधी या देखील श्री दत्तात्रय सेवा मंडळ मोगले पालकरवाडी यांच्या वतीने उपलब्ध झाली. त्याबद्दल प्रथमतः मी त्यांना धन्यवाद देतो, त्यांचा आभार व्यक्त करतो. डबलबारी म्हटल्यावर नामवंत भजनी बुवा, पगवाज वादक, नाट्यकर्मी, ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर उपस्थित असतात. त्यामध्ये या काकर्डे गावाची साथ भजन सम्राट भजन रत्न यांनी या हरिनामामध्ये आम्हाला हाताला धरून या क्षेत्रामध्ये आणलं. ते आमचे परममित्र बुवा प्रकाश पारकर, त्याचप्रमाणे त्यांचे विद्यार्थी आणि आमचे परममित्र व उदय पारकर, त्याचप्रमाणे सन्माननीय संतोषजी पारकर, त्याचप्रमाणे आमचे गुरुबंधू सन्माननीय संतोषजी कांगळे बुवा, त्याचप्रमाणे आमचे परममित्र शेखर तरफे तेली बुवा आणि देवगडवरून आज बारी ऐकण्यासाठी आमचे परममित्र नितीन पवार या कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांच्या चरणाची नतमस्तक होऊन महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून माझं ग्रामदैवत आणि भावई देवी पावलाई देवीच्या नतमस्तक करून भुवांचं ग्रामदैवत आणि सावली देवीच्या चरणी नतमस्तक होऊन दत्तात्रयांच्या चरणी नतमस्तक होऊन जमलेल्या तमाम 25 कोट्यांच्या ग्रामदैवतेला वंदन करून संपूर्ण जगताचा आराध्य दैवत गणपती गजाननाला नमस्कार करून भारताला नमस्कार करून जमलेल्या तमाम 25 कोट्यांच्या साक्षीनं या आमच्या सामन्याच्या जंगी सामन्याला सुरुवात करतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हेल 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 सन्माननीय शेखर तरफे आमचे परममित्र यांच्याकडून हे 100 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. हेल ओम नमो जी गणेश्वरा. ओम नमो जी गणेश्वरा. ओम नमो जी गणेश्वरा. ओम नमो जी गणेश्वरा. 14 विद्येच्या सागरा. 14 विद्येच्या सागरा.
शुभंकरा मोरया मूलमाया प्रणवरूपिणी मूलमाया प्रणवरूपिणी शिवभक्ति दे नारायणी शिवशक्ति दे नारायणी जननी तवती जगत स्वामिनी जननी तवती जगत स्वामिनी चिंतामणि मोरया हरि अवतारा हरि अवतारा पुरुषोत्तमा वाढवी हरि भक्ती महिमा वाढवी हरि भक्ती महिमा अवतार तव तो सर्वोत्तमा अवतार तव तो सर्वोत्तमा गणेश नामा मोरया विघ्नहर्ता श्री गजानन सत्यनारायण ब्राह्मणदेव जगद्गुरु श्री दत्तात्रेय जय गुरु श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ मालवीर भूतनाथ श्रीदेव रामेश्वर श्रीदेव गुणकेश्वर श्रीदेव लिंगेश्वर छत्रपती शिवाजी बजरंग श्रीमान गुरुवर्य विजय परम धन्यवाद. लॉकडाऊनच्या नंतर मला वाटतं कणकवली तालुक्यामध्ये हा आमचा पहिला सामना आहे आणि बरं वाटलं. मायबाप भजनी श्रोत्यांची उपस्थिती आणि आमच्या पारकर बुवांनी सांगितलं की हजारो लोक भक्तजन या ठिकाणी दत्तात्रयांच्या दर्शनासाठी येत आहेत आणि हेच खरं आपलं वैभव आहे बुवा. लक्षात घ्या, आपल्या कासारडे गावामध्ये या भोगले पारकरवाडीमध्ये हे जे मायबाप येतात
दत्तात्रयांच्या सेवेसाठी हे आपण कुठेतरी 10 महिने थांबलेलो, म्हणजे त्या परमेश्वरानेच आपल्याला थांबवलेलं। आज माणसाचं सुद्धा अतिरेक होत चाललाय। परमेश्वर जागेवरतीच आहे। आपण नामस्मरण घरी सुद्धा करू शकतो, पण परमेश्वराने आपल्या दरबारात यायला सुद्धा विरोध केला। का तर देखल्या देवा दंडवत घालणारे खूप असतात, लक्षात घ्या। मनापासून आपण त्या परमेश्वराला किती भजतो हे प्रत्येकाने ठरवायचं आहे। आज इथे डबल वारीज का ठेवली? इथे ऑर्केस्ट्रा सुद्धा ठेवता आला असता। सिंगल भजन होत आहेत, डबल वारी म्हटल्यावर थोडंसं प्रबोधन, थोडंसं मनोरंजन हा उदात्त हेतू असतो। आणि डबल वारी हा आपल्या कोकणातील एक प्रसिद्ध डबल वारी म्हणा, दशावतार म्हणा, त्याच्यामुळे गर्दी होते आणि म्हणून डबल वारी ठेवतात। आणि त्यात लोके आणि गुंडू म्हटल्यावर काहीतरी थोडासा भानगड पण शेवटी ऐकायला मिळतात, म्हणजे हा उद्देश असतो। पण तशी काही भानगडी होणार नाही। गुंडू सावंत म्हटल्यावर एक अध्यात्माचे बादशाह, एवढंच मी त्यांच्याबद्दल सांगेन। पण सिंधुदुर्गात बतावणी कशी करावी हे जर 20 वर्षात मी कुणाकडून शिकलो असेल तर ते 100% पारकर बुवांकडूनच। एकदा जोरदार पारकर बुवांसाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवा। मी जास्त काय बोलणार नाही सुरुवातीला। सन्माननीय प्रकाश शांताराम जाधव कासारडे बौद्धवाडी यांच्याकडून हे 100 रुपयांचं बक्षीस आलंय। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। नोटेशन घेतोय।
पशुपक्षी धुंदवली नाद करी अमृतधनी भगवान जरा पशुपक्षी धुंदवली नाद करी अमृतधनी या नोटेशन मध्ये नवीन होतकरू भजनी बुवा या डबल वारीच्या माध्यमातून काहीतरी आपल्याला ऐकायला मिळेल या उद्देशाने येत असतात. या नोटेशन मध्ये एक 5 ते 6 राग दडलेले आहेत. ऐका. कागवाला जरा पाटू कागवाला जरा पाटू कागवाला जरा पाटू मागची गुंडवली
त्यामुळे ठीक आहे, मी सुरुवात केली. आपण जे काय गातोय ना ते समोरच्या माणसाने, समोरच्या माणसाची ओळखण्याची ताकद आहे. त्या पद्धतीची मायबाप प्रेक्षक इथे आहेत. पण एखादा गायक जर त्यालाच पत्ता नसेल की आपण राग गायलेले आहेत ते किती राग आहेत, 5 आहेत की 6 आहेत, याचा जर पत्ता नसेल आणि तो सांगत असेल हे नोटेशन आहे 5-6 रागामध्ये आहे, तर मग न बोलण्याच्या पलीकडचं भाग आहे. काय त्यांनी ना पाहायला कसं आहे, आता 6-7 राग गायले ते खडेच्या खड्याने गायच्या गायला आपला त्याच्याशी विषय नाही. गायक हा विषय तो नाही. पण 5 की 6 हे जोपर्यंत स्वतःला कन्फर्म होत नाही तोपर्यंत दुसऱ्यांच्या समोर तरी आपल्या बुद्धिमत्तेचा तो किस पाडू नको ना बुवा. तुम्ही किती आहेत ते घरी ठरवून या, नोटेशन थांबवून ते पण. आणि एवढं जर तुम्हाला नवीन विद्यार्थ्यांची कीव असेल तर
कसं पारकर बुवांचं इथे बऱ्यापैकी किंवा हे सगळे लोक बऱ्यापैकी तुम्हाला एखादं मांगर देवा घेऊन ह्या घेऊन क्लास घेऊन यायचं. म्हणजे मी मोठं गायक गेलोय आता 5-6 रागात, ह्याच्यानंतर तर 7-8 रागात गातलो. म्हणजे केदो मोठं लागाने गेलो गायक मी जास्त काही बोलणार नाही. ज्याच्याकडे असं तो बोलतलो, ज्याच्याकडे ऐनातच नाही बोलातच काय नाही. जर पॉइंटच समोरचा बुवा जर देत नसेल तर काय बोलणार. पण स्वतः म्हणून जर पॉइंट न घेता जर एखाद्या विषय मांडलं तर त्या खपून घेणार का गुंडू सावं नाहीचं ते खपून घेणार पण नाही. इथे प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा आहे. एक वाक्य निघालं ना तरी त्याचा दृष्टिकोन वेगवेगळा निघणार. समुद्राच्या किनाऱ्यावरून एखादा जर मुलगा फेरफटका मारायला निघाला आणि एक मोठी लाट आली आणि त्याच्या पायातली जर चप्पल वाहून गेला ना तर तो म्हणणार की समुद्र चोर आहे. आणि त्याच समुद्राच्या पाण्यामध्ये एखादं जर कोळी मासेमारी करत असताना त्याला जर भरपूर मासे मिळाली तर तो म्हणणार त्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. समुद्र पोशिंदा आहे. त्याच समुद्राच्या पाण्यामध्ये एखाद्या आईचा जर तरुण मुलगा बुडून जर मृत्युमुखी पडला असेल तर ती म्हणणार समुद्र खुनी आहे. आणि त्याच समुद्राच्या किनाऱ्यावरून चालताना एखाद्या वृद्ध माणसाला जर शिंपल्यात मोती मिळाली ना तर तो म्हणणार समुद्र पोशिंदा आहे. तुझे 5-6 राग 100 जणांचा उपयोग होतो त्याच्याबद्दल वाद नाही. पण ते नोटेशन थांबून अगोदर सांगा मी 5-6 राग गाणार आहे, त्याच्यानंतर सांगा हे मी 5-6 राग गायले. चूक काय असेल चूक नाही, कारण मोठं केलो गाय का चूक हे विषय नाही कधी. कारण हातपत करायला कोणी शिकवलं नाही. आवाज क्या बात आहे. असू दे, परमेश्वराची देण आहे प्रत्येकाला. कोणाची जागा इथे कोण घेत नाही. लक्षात घ्या, नदीचं पाणी वाहताना जर कारल्याच्या याला गेलं ना तर त्याच्यापासून येणारा फळ कडूच असतं. आणि त्यात नदीचं पाणी उसात गेला तर ऊस गोड, आणि त्यात नदीचं पाणी चिंचेक गेलं तर चिंच आंबट. त्यामुळे सगळे एका मालेचे मनी कोणही शानो लागान गेलो नाही. आणि आमच्या पुढे शानपणा कोणी करायची नाही. आपली तंबी आहे, वॉर्निंग आहे, लक्षात घ्या. आता बारी पेटणार हो. बारी केव्हा पेटेल? भांडणं करून दिलं तू लोकांनी म्हणजे भांडणं कोणी सांगितलंय? कोणी सांगितलं भांडणं आहेत? हे प्रतीक कशाचं माहितीये? किती छान पोस्टर आहे काय तो ह्याच्यातून बोध घेण्यासाठी पाहत सांग बघू. डबलबारीचा कार्यक्रम ठेवलाय. भजन कीर्तन आणि प्रवचन एकच असं माध्यम आहे. भजन कीर्तन आणि प्रवचन एकच असं माध्यम आहे. योगामार्फत जर तुम्ही ध्यान साधना करायला गेलात ना तर अगोदर 7 पायऱ्या केल्यानंतर ध्यान प्राप्त होतं, 7वी पायरी आणि 8वी समाधी. पण भजन कीर्तन प्रवचन हे एकच असं आहे की तुम्ही भजनाच्या माध्यमात लागलात की तिथे ध्यान लागतं. पांडुरंग साक्षात गुरु ते साक्षात तुमच्या भजनामध्ये उभे राहतात. एवढं ताकद त्या भजनामध्ये लक्षात आणि ते गरजेचं आहे. त्यामुळे तुमचे राग वगैरे आम्ही कसं आहे माहिती आहे, हे डॉमिनेट करणं आहे. मी 7-8 राग गातो आणि आम्ही घोट्याने खेळा गेलो व्हायचं. आमचा काही येणार नाही. आमचं काय विषय नाही. हे केवढे मोठे गायक हे जन्म गेले तेव्हा पाकिस्तानात फतेह अली खान मेलो आज आगे. म्हणजे केवढे मोठे गायक. अरे कशाला 6-7 आमचा विषय नाही. तू 10 राग गा, आमचं त्याच्याशी विषय नाही. पण आमचा जे विषय पडणार नाही ते या 2020च्या माध्यमातून 100% मांडणार. अच्छा, सन्माननीय विनायक कदम यांच्याकडून माझ्यासाठी 100 रुपये, विवेक याच्यासाठी त्यांनी 100 रुपये दिलेले आहेत आणि विराज बावकर याच्यासाठी 100 रुपये दिलेले आहेत. विवेक हा कासारड्यातला आणि त्याचप्रमाणे सन्माननीय सागर कदम हा सुद्धा कासारड्यातला. मला बऱ्याच कार्यक्रमाच्या वेळी त्यांनी साथ केली आहे, धन्यवाद देतो. हे सगळे लोक एकापेक्षा एक कलाकार आहे हो. त्यामुळे मी वाजवले समजा आता त्रितालचा हो, आता मी त्रिताल घेतोय, ह्यानंतर मी झपताल घेणार. लोक म्हणतील मॅड झालो की काय हे कसं येताना कुत्रो जावलो हे वाटते भाई राग सांगतात ते म्हणजे हे ताल सांगतात ते. यांचा काही विषय नाही. मी माझा म्हणतोय, आपलं दुसऱ्याचा विषय नको. आपण उगीच कशात मारा काय गरज आहे. आई बापाच्या काळात दोरी बायको खांद्यावरी असं म्हणणारा भक्त पुंडलिक. त्याच्यामुळे पांडुरंग विठेवरती उभा आहे. म्हणून ज्याच्या समोर आपण नतमस्तक होतो तो परमेश्वर. आणि दुसरे म्हणजे आपले आई वडील, त्यांच्याशी नतमस्तक व्हा. तुम्हाला आयुष्यात कशाचाही धोका नाही, लक्षात ठेवा. आणि कशाचीही कमतरता नाही. या कोरोनाने ही सगळी नाती दाखवून दिलेली आहेत. बाप जर गेला असेल तर मुलाला दर्शन सुद्धा झालं नाही. काय महाभयंकर आहे बघा.
आणि आता एक संपता संपता लंडन मध्ये परत दुसरं येईल. पण आपल्याकडे 100% यत्किंचितही येणार नाही, कारण आपण नामस्मरणामध्ये आहोत. हे कलियुग आहे आणि या कलियुगातली ही एक झलक आहे, लक्षात घ्या. अजून याच्यापेक्षा एक महाभयंकर येणार आहे संकट आपल्यामध्ये, पण त्याच्यातून जर तरण जायचं असेल तर नामस्मरणाशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे आपले आई आणि वडील या दोघांची आपण सेवा केली पाहिजे मरेपर्यंत. तुम्हाला काही कमी पडणार नाही. मग त्या आईसाठी तुम्ही बापा तरुण पिढीला सांगतोय, कधीतरी आपल्या कितीही तुम्ही वयाने व्हा, कधीतरी आपल्या वृद्ध बापाला जरा मिठी मारून बघा ना. ती मिठी मारायला तुम्हाला वेळ आहे? व्हॉट्सअप पुढे, फेसबुक पुढे, इंस्टाग्रामच्या पलीकडे तुम्ही बापाच्या जवळ कधी जाण्याचा प्रयत्न केला? आईच्या जवळ कधी जाण्याचा प्रयत्न केलाय? त्या बापाला जेव्हा मिठी माराल ना, तेव्हा त्याची पिकलेली दाढी तुम्हाला टोचेल ना तुमच्या गालाला, तेव्हा तुम्हाला कळेल की मी अजून खूप लहान आहे. लक्षात घ्या. त्यामुळे आई बापाला ओळखायला शिका कुठेतरी, आणि ती गरज आहे. सन्माननीय सागर कदम इथे नसले तरी ते मुंबईला, अर्थात सागर कदम कुठले लक्षात येत नाही, त्यांच्याकडून बहुमूल 50 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. माऊली नमस्कार. नमस्कार. सागर ते वडील आले आणि पारकरबोध सन्माननीय वारकरी भाऊ यांच्याकडून मला हे बहुमूल पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे सन्माननीय शेखर करपे यांच्याकडून हे बहुमूल पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वागत करतो. धन्यवाद. भानगडी ज्या आमच्या होतात ते ह्याच कारणास्तव होतात. आता मी ज्या पद्धतीत चाललोय, आता तुम्ही समोरचे बुवा म्हणजे लोके बुवा, उगीच समोरचे बुवा घेते म्हणजे ताका घेऊन भांडाला बुवा घेते, ते कसे चालते ते बघा. मग तुमच्या लक्षात येईल का समाजात जगणं खूप सोपं आहे. फक्त ना काडी करणाऱ्याची नाडी ओळखा गावात होईल. काय समाजात जगणं सोपं आहे, लक्षात घ्या. तुम्हाला आता थोडं थोडं लक्षात येईल काडी करता खरं कोण तो लक्षात येईल. हो, मी बुवा खरं सांगतोय, तुम्ही अध्यक्ष आहात या कणकवली भजन मंडळाचे, पण मुंबईसून माका फोन येईल, कोरोनाची लस द्यायची आहे, म्हणजे आता लस द्यायची आहे ना, कोरोनाची लस द्यायची तर तुमच्या भजन संप्रदायामध्ये कोणाक द्यायची माका विचारले फोन करून. तर मी म्हटलं एकमेव बुवा, एकदा जो संदीप लोके त्याला द्यायची. ते बोलले बुवा त्यांचंच नाव का? तर म्हटलं त्यांच्यावर लस दिल्यानंतर एकतर कोरोना तरी मारा, नाही तर कोरोनाचा वेगळं जर परिणाम झालो. रुपावळीची वेळ आहे, त्यामुळे ज्या आई वडिलांची आपण सेवा करतो त्या आई वडिलांसाठी, आई वडील म्हातारपणापर्यंत जिवंत असणं ना, हे फार मोठं आपलं कर्म आहे. लक्षात घ्या. हे प्रत्येकाच्या नशिबात नाहीये. मला तेच सांगायचंय, कितीही म्हातारे होऊ दे आई वडील, आणि त्याहीपेक्षा जबाबदारी कोणाची असते? त्या मुलाच्या बायकोची, म्हणजे सुनेची जबाबदारी असते. उसते पाणी थोडा ऐकू दे ना. हॅलो हॅलो हॅलो. उसते पाणी डोळ्यांमधले घास भरवते जी ती आई. उसते पाणी डोळ्यांमधले घास भरवते ती आई. बोल बोबडे शिकविता सारे, बोल बोबडे शिकविता सारे, जग दाखवते ती आई. उसते पाणी डोळ्यांमधले
ती आई जखमेवरली भुंकर होते दयेचाच सागर होते ती आई श्वासही देते ध्यासही देते जगण्याचा विश्वासही देते कधीही म्हणते जग व्यवहार आई कुठे काय करते आई कुठे काय करते. धन्यवाद. रूप पाहता पाहता लोचने पाहता पाहता लोचने रूप पाहता पाहता सर्व
धन्यवाद. अतिशय सुंदर रूपावली. कोण कशी कळी काढता म्हणजे तुमका काय भास होता की लोक युवा कळी काढतात ते दत्तगुरूंचे असत. तुम्ही मायबाप भजनी छोटेजन आहात आणि ज्या पद्धतीने सुरुवात केली भजनाची त्याच्या बाहेर एकही शब्द मी म्हणले असं तुम्ही सगळे साक्ष आहात. पण तो माणूस गप्प बसलो नाही. करू जातात रुपावलीच्या अगोदर केले काही दोघांची वाद नाही. पण इल्यापासून तुम्ही मायबाप भजनी छोटेजन त्याचा कोण माझ्याकडे एकदा तरी फिरला काय बघा. तुम्ही स्वतः आत्मपरीक्षण करा. आता बघता म्हणजे त्याला पुढचा मराठ नाही झाला. लोकेभो शांत हा ही वादळापूर्वीची शांतता हा लक्षात ठेव. तू जर वाघ असशील सिंधुदुर्गातलो तर मी सुद्धा सिंह असेल. एक वाघ काय करू शकत नाही थोडी त्याच्या सिंह लागतात. पण जगणार तो वाघासारखं जगणार शेळीसारखं जगणार नाही. तू काय बोललंस नोटेशनचा विषय मायबाप भजनी छोटेजन सांगा तुम्ही. मी ह्या बुवाक काय बोलले काय नोटेशन बद्दल. नवीन नवीन होतकरू कलावंत आले त्यांच्यासाठी म्हणजे त्यांच्या सगळ्यांचाच मनोरंजन मंडळी नको असतात आणि आमच्या दोघांचे वाद सुद्धा सगळ्यांना नको असतो. बरोबर ना.